सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी ओरल कॅन्सरच्या बद्दल आपण काय उपचार करणार आहोत की ज्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशंटची संख्या वाढू नये यासाठी जे काय उपाययोजना करणार त्याच्यात शासन काय करणार आहे अशा पद्धतीची विचारणा केली. मी आपल्याला दोन गोष्टी त्यांच्या प्रश्नाच्या निमित्तानं निश्चितपणे सांगू इच्छितो. परवा 28 फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी खूप मोठं एक काम आपल्या सगळ्यांच्यासाठी केलं. उद्याच्या 8 मार्चला आपण सुद्धा महिला दिनाच्या निमित्तानं या सगळ्या एकूण 9,84,000 आपल्या जे काही 14 ते 15 वयोगटातल्या ज्या मुली असतील त्यांच्यासाठी HPV व्हॅक्सिनेशनचं राज्य शासनाच्या वतीनं मोफत आणि महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं व्हॅक्सिनेशन करण्याचा कामाचा आपण शुभारंभ करतोय. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे एक अतिशय महत्त्वपूर्ण काम आपण सुरू करतोय. पुढच्या 3 महिन्यांमध्ये हे व्हॅक्सिनेशन होईल आणि त्यानंतर ती निरंतर प्रोसेस व्हॅक्सिनेशनची जी आहे ती तशाच पद्धतीने चालू राहील की ज्याची आवश्यकता अशी होती की 14 ते 15 वयोगटातल्या ह्या ज्या मुली आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पुढच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुली पुढच्या नेक्स्ट इयरला येतील की ज्याच्यामुळं या मुलींना जो होणारा सर्वायकल कॅन्सरचा पार्ट होता तो आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं दूर करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतोय. दुसरं, सन्मान्य चित्राताईंनी आणखीन एक प्रश्न विचारला की ज्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर खूप पॉझिटिव्हली मला देता येईल. EDBचा प्रोजेक्ट एक आमच्याकडे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला की ज्याच्यामध्ये 4,500 कोटी रुपयाचं एकूण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या इनोव्हेशनसाठी सुद्धा फंड्स उपलब्ध होतील. त्यातला एक पोर्शन जो आहे तो आम्ही एवढ्यासाठी ठेवला आहे की 30 वयाच्या पासून पुढच्या सगळ्या लोकांचं कॉमन स्क्रीनिंग करणं, कॅन्सरच्या दृष्टिकोनातून कॉमन स्क्रीनिंग करणं, कारण खूप महत्त्वाचं आहे स्क्रीनिंग होणं. आणि मग फंड्स नाहीत, त्याच्यानंतर आमच्याकडं एक्सपर्ट्स नाहीत आणि आमच्या सगळ्यांची इच्छाशक्ती पाहिजे ती पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी EDBमधनं जी काय तरतूद केली बजेटमध्ये त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर एक अशीच मोहीम आम्ही घेऊ आणि त्याच्या माध्यमातून 30 पासून पुढच्या वयोगटातल्या सगळ्या लोकांचं कॉमन आपण जे स्क्रीनिंग करू त्याच्यामध्ये ओव्हरऑल असेल, ब्रेस्ट असेल, सर्वायकल असेल, सगळ्या कॅन्सरला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने थांबवण्यामध्ये खूप मोठं यशस्वी असं काम महाराष्ट्रात आपण करू.